सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं या यूट्यूब चॅनलवरती। आज तारीख आहे 16 सप्टेंबर। आज प्लॅन झाला आहे शॉर्ट राईडचा। गाडेश्वर टेम्पल आहे तिकडे जायचा प्लॅन झाला आहे। टेंट आहे, नवीन टेंट घेतलेला आहे, तो त्याची टेस्टिंग करायची आहे। टेस्टिंग म्हणजे सेटअप बघायचा आहे कसा आहे तो। डिकॅथलॉनचा घेतलेला आहे। पाऊस पडला तर त्याची पावसामध्ये ड्युरेबिलिटी पण कळून जाईल। आपलं नॉर्मल स्टोव वगैरे पण घेतला आहे। तिकडे थोडा चिल मारायचा प्लॅन चालू आहे। तिकडे जास्त लांब नाही आहे, 60-70 किलोमीटरच आहे। सो पोचायला 2 तास, यायला 2 तास। मी आणि माझ्यासोबत पाठीमागे याचं पिलियन पूजा बसली आहे, तर आम्ही दोघंच आहे। आणि आज मंडे आहे, वरून तर कोण येणार पण नाही, तर दोघांनी लीव टाकले ऑफिसला। आज जास्त रश पण नाही भेटणार कुठे, सो आजचा दिवस चांगलाच जाईल। एकदम अचानकमय झाला की रात्रीच म्हणजे 1-1.5 वाजता असं झालं की चला जाऊया करून। असं काय अजूनपर्यंत प्लॅन नव्हता, तर म्हटलं की बोर झालं एवढे दिवस घरात बसून बसून, तर म्हटलं जाऊन येऊया। आणि आज पावसाने पण कृपा केली आहे, पाऊस पण नाही। आता जस्ट आमचा इथे नाश्ता वगैरे झालेला आहे। आम्ही थांबलो होतो थोडे इसेन्शियल्स घ्यायला, लाईक बेसन वगैरे। भजी बनायचा प्लॅन झाला आहे, तर बेसन वगैरे मिळालं, कॉफी वगैरे, पण ऑइल मिळत नाही। ऑइल आहे ते सगळे मोठे पॅकेट्स मिळतात, तर लहानसे असे घ्यायचा विचार चालला आहे। तर शोधू कुठे किराणाचं दुकान भेटलं की तिकडून घेऊन। घरून मी ॲक्च्युली घेऊन नाही आलो, विसरलो। डेस्टिनेशन पण ऑलमोस्ट इथून 13 किलोमीटर दिसतं आहे, तर जवळपासच आहे, जास्त लांब नाही आहे। आता जिकडे ब्रेकफास्ट केला तर परत तिकडे चाललं आहे। मॅडम आमच्या टेंट विसरल्या मी पण विसरलो। आता थांबलो तेव्हा लक्षात आलं की टेंट काहीतरी विसरल्यासारखं वाटतं आहे, तर टेंट आम्ही त्या दुकानातच विसरलो जिकडे आम्ही नाश्ता केला। नशीब जास्त पुढे नाही आलो, थोडंच पुढे आलो आहे, हार्डली 2-3 किलोमीटर पुढे आलो असेल। होप सो तिकडे असेल, कोण घेऊन नसेल गेलं। तर बघू हा आणतोय काय, आहे काय, चल उतर बघूया। हाय 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 हाय, नशीब हां हां नशीब मिळाला जीव आला असेल आता हिच्या। परत विसरून जा कुठेतरी आता। तर आता सगळं घेऊन झालेलं आहे, बेसन, तेल, कांदे, बटाटा, कॉफी, पाणी। आता फक्त जाऊन चूल पेटवायची आहे। सकाळनंतर आत्ता कुठेतरी पाऊस पडण्याचे संकेत दिसत आहेत आणि इकडे थोडा थंडावा पण जाणवतोय।
महाबळेश्वर देवस्थान, शंकराचं मंदिर, एकदम असं निसर्गाच्या कुशीत. दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे. आता एक जागा बघतो टेंट कुठे लावायला येईल तिथे. इथून त्या काकांनी सांगितलं इकडून खाली गेलं की नदीच्या काठावर जायला रस्ता आहे. तर इथून बघू तिकडे कुठे प्लेस भेटते काय, तिकडे सेट करू. तर इथे रोड आणि इथे आम्हाला एक जागा भेटली आहे नदीच्या बाजूलाच एकदम सेटअप लावायला. तर इथे हे एवढ्याशा भागामध्ये आम्ही लावू शकतो. एकदम नदीच्या काठीच मिळालेलं आहे. सो मला दाखवतो टेंट लावून झाल्यावरती. तर यशस्वीरित्या असा आमचा टेंट रेडी झालेला आहे, पाहू शकता. हार्डली 10 मिनिट्स लागले. स्पेस पण बऱ्यापैकी आहे. हा समोर व्ह्यू. तर आता आमचा सेटअप वगैरे झालेला आहे. तर आता इथे भजी बनवायची तयारी चालली आहे. इकडे पाण्याची कमतरता बिलकुल नाही. हो. तर आता बटाटा भजीचा बेत चालू आहे. सॉसने नकाशी काम चालू आहे. मास्टर शेफ वडापाव लोखंडवाला. आता बटाटा भजी खाऊन झाली आहे. आता कांदा भजी. बटाटा भजी पण स्वस्त झाले आहे. स्वस्त कांदा भजी. कांदा भजी खाऊन झाली, बटाटा भजी खाऊन झाली. आता मॅगी खायला मस्त खायला झालेलं आहे मी. तर आता संध्याकाळचे 6 वाजले. तर कॅम्पिंग बघाल तर बऱ्यापैकी झालेली आहे. आता टेंट वगैरे पूर्ण सेटअप आहे तो सगळं हलवून टाकू. पाऊस पडला, पावसामध्ये टेंटने आम्हाला वाचवला. बघू शकता जास्त काही पाणी बिणी म्हणजे आतमध्ये काय आलं नाही. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. आणि असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. आणि माझं इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे, तर इंस्टाग्राम पेजसुद्धा फॉलो करा. टाटा. हा दिवसभर आमच्यासोबतच होता. मी काय खातोय काय बनवतोय सगळं बघत होता. तुम्ही पण मस्त झालं आहे. टाटा.